फटकेबाजी करतील हे पाहायचंय. या गोडचा आपण जर सामना पाहिला अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. 39 धावांचं उद्दिष्ट होतं महापुरुष पोलीस संघासमोर. उद्दिष्ट पार करत असता अंतिम चेंडूवर 4 धावांची गरज होती. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्नही केला गेला परंतु अपयशी ठरला. फटका कुठेतरी फसला. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि एका धावेने विजय मिळवला गेला तो जयभैरी मुरुगडा संघाने. पहिला चेंडू टाकला जाईल या सामन्यातील. इथे मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न झाला. कोणती धाव नसेल. निर्धाव चेंडू वैभव याचा. एक मोठा गोलंदाज आणि समोर तेवढा मोठा फलंदाज. ऑल फ्रेंड्स गावडे आंबेरे संघाकडून मयुरेश. वैभव टू मयुरेश असा सामना पाहायला मिळेल या दोन खेळाडूंमध्ये. कशा प्रकारे फटकेबाजी होते हे पाहायचं असेल. इथे मात्र पायामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू जाईल. एक धाव निश्चितच पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गौरव याच्याकडून होतोय परंतु माघारी परतवलं जातंय ते मयुरेश कडून गौरव याला. आता मात्र डाव्या हाताची आणि उजव्या हाताची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये 19 धावा कुठल्या गेल्या होत्या गौरवच्या माध्यमातून आणि मयुरेशही चांगली फटकेबाजी करत होता आपल्या संघासाठी. 44 धावांची पार्टनरशिप सलामीला दिली होती दुसऱ्या सामन्यामध्ये. आजच्या दिवसातील गोवा विभाग पुरस्कृत माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गोवा चॅम्पियन ट्रॉफी आयोजित केली जाते आणि सेकंड राऊंडचा सामना असेल पहिल्या दिवसातील. कशा प्रकारे हा सामना होईल हे पाहायचं असेल. दोन्ही संघ चांगल्या स्थितीमध्ये आहेत. आतापर्यंत एक एक सामना जिंकत इथपर्यंत पोहोचले. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. साहिल पेटकर याच्याकडून यष्टांच्या मागे काम पाहतोय. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. वैभव पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. ते मात्र पायामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. गौरव याच्या एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सहजरित्या केला जातोय. दोन्ही फलंदाज सुरक्षितरित्या असतील. या 2 धावेनिशी संघाच्या खात्यात भर पडेल. धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 3 वर. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते. चांगली फटकेबाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजीचा भार स्वीकारला वैभव भोजने. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी आणि तोच विश्वास दाखवला या गोलंदाजावर. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. गजानन महाराज मंदिर एंड कडून ही गोलंदाजी सुरू आहे. अशा प्रकारे षटक हाताळलं जातं हे पाहायचं. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 3 चेंडू हाताळले गेलेत अनुक्रमे. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आतापर्यंत कुठल्या गेलेत. येणार आहेत 3 चेंडूवर किती धावा कुठल्या जातील पाहायचं. यष्टी रक्षक साहिल पेटकर चेंडू अडवण्याचा प्रयत्न निश्चितच करेल. गॅदर करण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत 1 धाव निश्चितच पूर्ण केली जाते. धाव संख्या 4 वर जाऊन पोहोचेल. 4 चेंडू हाताळले जात आहेत. धाव संख्या 4 खर्च केली जाते. चांगलं षटक म्हणावं लागेल आतापर्यंत. येणारे 2 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. कशा प्रकारे हाताळले जातील हे पाहायचं असेल. मयुरेश सारखा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर असेल. मोठ्या फटकेबाजीसाठी हा फलंदाज ओळखला जातो. कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. एक सन्मानजनक धाव संख्या उभारली जाईल का हा प्रश्न नक्कीच असेल. डगआउट मध्ये हा प्रश्न असेल तो ऑल फ्रेंड्स गावडे आंबेरे संघाकडून अपेक्षा पूर्ण केली जातील का. इथे मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावर आदळतोय. फटका मिस होतोय. बॅट बॉलचा काही संपर्क होत नाही. कोणतीही धाव नसेल. धाव संख्या स्थिरावते मात्र 4 आकड्यावर. कोणती धाव संख्या या अगोदरच्या चेंडूवर आली नाही. धाव संख्या स्थिरावलेली आहे. गोवा चॅम्पियन ट्रॉफीचा दरार आजच्या पहिला दिवसाच्या अंतिम क्षणाकडे जात असताना पहिलं षटक वैभवच्या माध्यमातून फ्रेंड्स गोवा संघाकडून आणि ऑल फ्रेंड्स विरुद्ध फ्रेंड्स गोवा या 2 संघादरम्यान सामना. दोन्ही ग्रामीण भागातील संघ असतील. मोठा फटका स्टेडियम मध्ये जातोय. तोपर्यंत 1 धाव निश्चितच पूर्ण केली जाईल. एका धावेनिशी संघाच्या खात्यात भर पडेल. धाव संख्या असेल पाहायला गेलं तर 5. पहिलं षटक संपुष्टात येत आहे. धाव संख्या होते बिनबाद 5.
जी मार्कर असेल डाव्या हाताचा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय मोठा फलंदाज समोर असेल मयुरेश कशा प्रकारे फटकेबाजी करेल पाहायचे पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या वैभव याने तदनंतर विश्वास दाखवला जातोय मंगेश याच्यावर कशा प्रकारे गोलंदाजी करेल पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे पंचांना क्रॉस करून टाकलेला चेंडू मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न चेंडूची गती कमी केली गेली कोणती धाव खर्च केली गेली नाही या चेंडूवर पहिला चेंडू तर निर्धाव टाकला जातोय येणारे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील हे पाहायचं असेल मंगेश एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो फ्रेंड्स गोवा संघाकडून कशा प्रकारे गोलंदाजी करेल किती धावा वाचवेल आपल्या संघासाठी महत्वाचा सामना असेल दोन्ही संघांना करो या मरो या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर हा सामना नक्कीच तुम्हाला जिंकावा लागेल मोठा फटका लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय चौकारासाठी आर की पार 4 या 4 धावेनिशी संघाच्या खात्यात भर पडेल धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावर मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात होता मयुरेशच्या माध्यमातून मात्र या चेंडूवर यशस्वीरित्या धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन स्थिरावते कोणती तिसरा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल किती धावा जमवल्या जातील 2 चेंडूवर 4 धावा तर खर्च केले गेलेत या इनिंग मधील पहिला चौकार येतोय तो मयुरेशच्या बॅट मधून इथे मात्र अपील केलं जात आहे जेलबाद साठी पंच अपील पेटवून लावतात कोणतेही इथे धाव नसेल निर्धाव चेंडू असेल चौकार लगावल्यानंतर चांगला कमबॅक म्हणावा लागेल उजव्या यष्टीचा थोडासा बाहेर टाकलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकच्या हातामध्ये बॅटची कडा घेऊन कोणती इथे धाव नाही धाव संख्या स्थिरावेल ती 9 आकड्यावर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले चौथा चेंडू टाकला जाईल पुलटा चेंडू आमंत्रित केलं गेलं होतं वैभव चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे एपट दाखवलं जातोय चांगल्यारित्या संघासाठी नक्कीच 2 धाव वाचवल्या जातील पायाने अडवण्याचा चेंडू प्रयत्न केला यशस्वी ठरला तो वैभव धाव संख्या 11 वर जाऊन पोहोचेल या 2 धावेनिशी धाव संख्या 11 बिनबाद 11 धाव संख्या मोठे फटकेबाजीसाठी प्रयत्न वारंवार होतोय अपयशी ठरतोय तो आपल्या संघासाठी मयुरेश सलामीला पाठवलं गेलंय 4 चेंडू आता 6 धावा खर्च केले गेलेत आतापर्यंत चांगलं षटक म्हणता येईल 5वा चेंडू असेल इथे मात्र मोठा फटका पायामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न वैभव आता मात्र कोणती चूक करत नाहीये माघारी परतावं लागेल ते साई मयुरेश याला कोणती चूक केली नाही वैभव याने पहिले षटक चांगलं हाताळलं आणि क्षेत्ररक्षण करत असताना दुसऱ्या षटकामध्ये चांगला झेल घेतला गेलाय या अगोदरच्या चेंडूवर 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या होत्या वैयक्तिकरित्या पाहायला गेलं तर 8 धावांवर माघारी परतेल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल तो सुविचार कशा प्रकारे फटकेबाजी करेल हे पाहायचंय 11 धावा आणि 1 गडी बाद स्कोर कार्डवर असेल पहिला धक्का बसला मयुरेशाच्या रूपाने 9 चेंडू फेस करत असताना 7 धावा आता पाहायला गेलं तर गौरव आणि नॉस्ट ऐकला असेल तर सुविचार अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांकडून लगाम लगावला जातो धावसंख्येवर धावसंख्या असेल 1 गडी बाद 11 आकड्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो तर स्कोर कार्डवर 1-1-1 11 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते आणि 1 गडी तंबूच्या आश्रयाला असेल मंगेश आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन दुसरा षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं गेलं मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय परवेज चूक करतोय इथे मात्र जेलची संधी नक्कीच होती इथे मात्र चुकीला माफी नाही कॅचेस इन मॅचेस म्हटलं जातं क्रिकेटमध्ये वारंवार परंतु इथे तीच चूक केली गेली कॅच सोडली गेली झेल सोडला गेलाय गौरव याला एक संधी दिली गेली या संधीचं सोनं केलं जाईल का हे पाहायचंय येणाऱ्या षटकामध्ये धावसंख्या असेल ती 13 1 गडी बाद 13 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते
चर्चा होते फ्रेंड्स गोळप संघामध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणाला आमंत्रित करायचं. आमंत्रित केलं जात आहे वैभव याला. वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक हाताळलं जाईल वैभवच्या माध्यमातून. आणि स्ट्राईक वर असेल मात्र आता सुविचार. वंडांचा फलंदाज कशा प्रकारे फटकेबाजी करेल आपल्या संघासाठी हे पाहायचं असेल. वैभव टू सुविचार असा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. जे जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहतात त्या सर्व क्रीडा रसिकांचं क्रीडा प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल गोळप चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. वैभव तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिकरित्या दुसरं षटक हाताळत असेल या सामन्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये पाहायलं गेलं तर 5 धावा खर्च केल्या गेल्यात वैभवच्या माध्यमातून. इथे मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न क्लास दाखवला गेलाय सुविचारच्या माध्यमातून. रिव्हर्स फटका कसा खेळावा आजच्या दिवसातील उत्तम उदाहरण असेल. क्लास दाखवला गेला रिव्हर्स फटक्याचा. कशा प्रकारे रिव्हर्स फटका खेळला जातो हे पहिल्या चेंडूवर दाखवलं गेलं. या सामन्यातील पहिला चेंडू पाहायला मिळाला. दुसरा फटका पाहायला मिळतोय रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडूने उसळी घेतली. अतिरिक्त उसळी होती आणि इथे मात्र निर्धाव चेंडू जाईल. कोणती धाव नसेल. धाव संख्या स्थिरावेल. पाहायला गेलं तर 19 या धाव संख्येवर पुन्हा एकदा प्रयत्न झाला होता तो उलटा बॅटने खेळण्याचा म्हणजेच रिव्हर्स फटका खेळण्याचा. वाऱ्याचा उपयोग करून घ्यायचा विचार नक्कीच असेल सुविचार याचा. एक चांगला फलंदाज खेळाडू म्हणून ओळखला जातो सुविचार. वारंवार ऑल फ्रेंड्स गावड्यांबेरे संघाकडून खेळताना दिसतो आणि आता मात्र संघाच्या कर्णधाराने वंडांवर पाठवलं आणि मनसोक्त खेळण्यासाठी परमिशन दिली गेले असं तरी वाटते. जे 2 फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता इथे मात्र हलक्या पद्धतीने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. पंचांकडे वाईडची दाद मागितली जाते. पंच पंकज सुर्वे यांचा वाईडचा इशारा नक्कीच येईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावर. पाहिलं गेलं तर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र 2 चेंडू हाताळत 7 धावा खर्च केल्यात वैभव याने. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. वैभव कशा प्रकारे सूरज सुविचार. इथे मात्र वाढची दाद मागितली जाते. पंच पंकज सुर्वे अपील पेटावून लावतायत. निर्धाव चेंडू जाईल. कोणती धाव नसेल. मोठा फटका खेळावा लागेल. एक धाव संख्या उभा राहावी लागेल ती. ऑल फ्रेंड्स गावड्यांबेरे संघाला अजूनही एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आत बाहेर असेल डगआउट मध्ये असेल. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जाईल स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 21 ही धाव संख्या स्कोर कार्डवर लावली जाते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना ते फ्रेंड्स गोळप संघाचं लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. डाव्या त्याचा फलंदाज समोर असेल. इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त माघारी परतवलं जात आहे. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न यष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. दुसरा धक्का बसतोय तो 21 या धाव संख्येवर. मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय यतीश उर्फ बाळा. कशा प्रकारे फटकेबाजी करतोय पाहायचं. विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो ऑल फ्रेंड्स गावड्यांबेरे संघाचा.
यष्ट उद्ध्वस्त केल्या गौरव याच्या आणि त्याची जागा येण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये यतीश म्हणजेच बाळा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, लांबच लांब षटकार. स्वागत केलं जातंय वैभव याचं. धावसंख्या पाहायला गेलं तर स्कोर कार्डवर असेल 27 धावा स्कोर कार्डवर. एका षटकाराने या सामन्यामध्ये खेळत असेल कशा प्रकारे फलंदाजी करेल, एक सन्मानजनक धावसंख्या ही जोडी उभारून देईल का? नक्कीच प्रश्न मनामध्ये येईल तो. ऑल फ्रेंड्स गावड्यांबरी संघाच्या डगआउटमध्ये यतीश सारखा फलंदाज विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. ऑल फ्रेंड्स गावड्यांबरी संघाचा तो सध्या तरी नॉन स्ट्राईकला उभा असेल. इथे मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर षटकारासाठी. रिव्हर्स फटका कसा खेळला जातो हे दाखवून देतोय या सामन्याचं. चांगला फटका खेळला होता. रिव्हर्स फटका पाहायला मिळाला सुविचार्याच्या बॅट मधून. या अगोदर एक षटकारही पाहिलाय. सुविचार्याच्या बॅट मधून चांगली फलंदाजी वंडांवर मला का पाठवलं गेलं या फटक्याने दाखवून देतोय सर्व क्रीडा रसिकांना. पाहायला गेलं तर युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून ही आपल्याला स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळते. विनंती असेल जे लाईनमॅनची भूमिका पार पाडतात सर्व सदस्य, विनंती करेन की आपापल्या जागा घ्या. आणि मी विनंती करेन की फ्रेंड्स गोप संघ थोडं स्पीडअप घ्या. 5:11 इथे पार पडतायत. झाली बा. परवेज याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला जातोय. रिव्हर्स फटका खेळला गेला. दोन्ही रिव्हर्स फटके खेळले गेले होते. क्लास दाखवला गेला रिव्हर्स फटक्यांचा. इथे मात्र क्षेत्ररक्षण बघून घेतोय आणि फलंदाजीसाठी तयार असेल तो सुविचार. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. इथे मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडू खूप हवेमध्ये राहील. नो मॅन्स लँड मध्ये आज चेंडू जाऊन पडेल. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला जाईल. कोणती धाव नसेल तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या डावीचा प्रयत्न माघारी परतवलं जाते सुविचार याला. 2 धावीनिशी संघाच्या खात्यात भर पडेल. धावसंख्या असेल 33. ही धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 2 गडी बाद 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्डवर. कशा प्रकारे फटकेबाजी होईल हे पाहायचं असेल. जास्तीत जास्त स्ट्राईक वर ठेवण्याचा प्रयत्न करतोय यतीश सुविचार याला. कशा चांगली फलंदाजी पाहायला मिळते सुविचारच्या माध्यमातून. वंडांवर का मला पाठवलं गेलं
हे दाखवून देतोय आपल्या फलंदाच्या माध्यमातून. इथे मात्र परवेज गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळला जातोय. चेंडू हवेमध्ये खूप वेळ राहील. क्षेत्ररक्षक चेंडू खाली नक्कीच येतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. आरकी पार 4. थँक्यू डीजे. चांगला फटका होता या अगोदरचा 4 धावांसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर नक्कीच आदळतोय. इथे मात्र कोणती धाव नसेल. निर्धाव चेंडू टाकला जाईल. कमबॅक केलं जातं. इथे परवेजच्या माध्यमातून साहिल चर्चा करतोय परवेज बरोबर. यष्टांच्या मागे काम पाहतोय. यष्टांच्या मागे काम पाहत असताना सर्व संघाला हाताळण्याची गरज असते तेच काम करतोय तो साहिल. यष्टांच्या मागे उभा राहून यष्टीरक्षक म्हणून भूमिका पार पाडतोय. आता मात्र परवेज कशा प्रकारे हा चेंडू टाकेल हे पाहायचं असेल. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांविषयी संघाच्या खात्यात भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 वर. 41 लॉस ऑफ 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळेल. परवेज पुन्हा एकदा सज्ज असेल. थोडस मागडे षटक ठरलं जात आहे परवेजचं. आतापर्यंत पाहायला गेलं तर मोठा फटका लगावला जातोय. चेंडू जाईल पाईन लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. लांबच लांब षटकार पाहायला मिळतं. आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 चौकार 1 षटकार पाहायला मिळतो. सिद्ध ऑलपंट्स गावडे आंबेरे संघाचा एक हुकमेका विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. कशा प्रकारे अंतिम षटकामध्ये फलंदाजी करायला पाहायचं. 4थ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठल्या गेल्या आणि सुविचार वैयक्तिकरित्या 27 धावांवर खेळत असेल. निखिल अंतिम षटक हाताळण्यासाठी मैदानच्या आतमध्ये असेल. अशा प्रकारे फटकेबाजी होईल हे पाहायचं असेल. यतीश इथे मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त चेंडू टाकला जातोय निखिलच्या माध्यमातून. 1 धाव निश्चितच भेटेल. एका धावनेशी संघाच्या खात्यात भर पडेल. धावसंख्या असेल ती 48. स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 48 धावसंख्या. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल दोन्ही फलंदाज चर्चा करतायत. किती धावा जमवल्या जातील अंतिम षटकामध्ये हे पाहायचं असेल. मागचा सामना आपण अटीतटीचा पाहिला. एका चेंडूवर 4 धावांची गरज असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र होईल. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न झालाय. चुकीचं क्षेत्ररक्षण परेश याच्याकडून होतोय. इथे मात्र 1 धाव पूर्ण 2 धाव पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांशी संघाच्या खात्यात भर पडली. धावसंख्या असेल 50. संघाचं अर्धशतकही पलकावर लागतंय.
50 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 50 ही धावसंख्या. इथे मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, चेंडू सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाईल. 1 बाउन्स हा चेंडू गॅदर केला जातोय साहिल याच्या माध्यमातून. फुल टच चेंडू होता, प्रयत्न अपुरा ठरला. टॉप एज फटका कुठेतरी फसला गेला. कोणती एक धाव असेल, एका धावीनिशी संघाच्या खात्यात भर पडेल. धावसंख्या असेल 51. येणारे 4 चेंडू असतील, या 4 चेंडूवर किती धावा जमवल्या जातील हे पाहायचं असेल. साहिल यष्टांच्या मागून क्षेत्ररक्षणात बदल करून घेतोय. सुविचार याच्यासाठी कशा प्रकारे फटकेबाजी करेल सुविचार हे पाहायचं असेल. 27 धावांवर खेळत असेल. आतापर्यंत 3 चौकार लगावले गेलेत आणि 2 षटकार लगावले गेलेत याच्या बॅट मधून. सुविचार स्ट्रायकिंग एंड वर कशा प्रकारे फटकेबाजी होईल हे पाहायचं असेल. इथे मात्र पॉलिथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, पॉलिथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलं. थोडस कठीण असतं गोलंदाजी करून क्षेत्ररक्षण करणं, परंतु इथे साध्य करून दाखवलं गेलंय. संघासाठी निश्चितच काही धाव वाचवल्या गेल्या. पुढील चेंडू असेल, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. अपील केलं जात आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा दबाव पंकज सुर्वे यांच्यावर नसेल. लेग बायचा इशारा येतोय. एका धावीने संघाच्या खात्यात भर पडेल. धावसंख्या 52. पाहायला गेलं तर अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. येणारे 2 चेंडू किती धावा जमवल्या जातील, मोठे फटके खेळले जातील का हे पाहायचं असेल. यतीश सारखा फलंदाज स्ट्राईक वर आहे. कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो आतापर्यंत. इथे मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा नक्कीच येतोय. या एका धावनेशी संघाच्या खात्यात भर पडेल. धावसंख्या असेल ती 53. अजूनही 2 चेंडू टाकायचे असतील ते निकीला. गजानन महाराज मंदिर एंड कडून गोलंदाजी सुरू आहे. अंतिम षटक हाताळलं जात आहे. कशा प्रकारे हे अंतिम षटक पूर्ण केलं जाईल हे पाहायचं असेल. इथे मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा काही संपर्क होत नाहीये. चौकाराचा इशारा येईल. बाईटच्या स्वरूपाने हा चौकार असेल आणि 1 धाव पाहायला मिळते. एकूण 5 धाव मिळतील.
मैदानाच्या आतमध्ये असेल परेश आणि साहिल. सुविचार 64 धावांचं उद्दिष्ट असेल, गोलंदाजी मार्कवर असेल तर सुविचार. कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल हे पाहायचंय आजच्या पहिल्या. परेश आणि साहिल ही सलामीची जोडी आणि गोलंदाज असेल सुविचार. मोठा फटका लगावला जातोय पहिल्या चेंडूवर. इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. षटकारासाठी स्वागत केलं जातंय सुविचार याचं. तू चांगली फलंदाजी दोस्त मी. लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रेक्षक म्हणून बनून राहिला मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र हलक्या पद्धतीने चेंडू टोलवला जातोय स्क्वेअर लेग. पंचांच्या बाजूने हा चेंडू जाईल तोपर्यंत एक धाव निश्चितच पूर्ण केली जाते. चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. इन स्विंग करण्याचा प्रयत्न केला गेला सुविचारच्या माध्यमातून. कमबॅक कसं करावं हे सुविचाराला चांगलं ठाऊक आहे. एक चांगला गोलंदाज चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो. ऑल फ्रेंड्स गावडे आंबेरे संघाकडून कशा प्रकारे हे षटक पूर्ण करेल पाहायचंय. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी साहिल पेटकर कशा प्रकारे फटकेबाजी करेल हे पाहायचं असेल. जबाबदारी असेल ती 64 धावांचा पाठलाग करण्याची. धाव संख्या मात्र असेल आता 7. 2 चेंडू हाताळताना 7 धाव संख्या खर्च केली गेली. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला, स्वागत केलं गेलं सुविचार याचं. तदनंतर हलक्या हाताने चेंडू खेळून काढला गेला. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो साहिल. कशा प्रकारे फटकेबाजी करतोय हे पाहायचं. हलक्या हाताने चेंडू टोलवला जातोय. पाईन लेगच्या दिशेने हा चेंडू नक्कीच येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या डावीचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. आदित्य चेंडूला गॅदर करतोय. तिसऱ्या डावीचा प्रयत्न परेश कडून होतोय परंतु माघारी परतवलं जातंय साहिल कडून. या 2 धावींची संघाच्या खात्यात निश्चितच भर पडेल. धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावर. कोणती घाई केली जात नाहीये. धाव संख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 3 चेंडू हाताळले गेलेत आतापर्यंत. येणार 3 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील, किती धावा खर्च केल्या जातील हे पाहायचंय. साहिल इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढतोय ऑफसाईडच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव निश्चितच पूर्ण केली जाईल. एका धावीनिशी संघाच्या खात्यात नक्कीच भर पडेल. धाव संख्या दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचते. धाव संख्या होईल ती 10. बिनबाद 10 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. येणारे 2 चेंडू, या 2 चेंडूवर किती धावा जमवल्या जातील. परेश एका षटकारानिशी वैयक्तिकरित्या पाहिलं गेलं तर 7 धावांवर खेळत असेल. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. 10 धावा खर्च केल्या गेल्या. कशा प्रकारे फटकेबाजी होईल पाहायचंय. इथे मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू इन स्विंग झाला. चेंडू आतमध्ये आला. परेश याने वाईट साठी हा चेंडू सोडला होता परंतु पंकज सुर्वे एक चांगले खेळाडू म्हणून ओळखले जातात परंतु सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. खूप अनुभव असेल पंकज सुर्वे यांच्याकडे. तदनंतर निकेत तोडलकर स्क्वेअर लेग पंच म्हणून काम पाहतात या स्पर्धेमध्ये. इथे मात्र चांगला फटका लगावला जातोय. चेंडू जातोय चौकारासाठी. आर की पार 4.
किती धावा जमवल्या जातील पाहायला लागेल. 22 चेंडूंमध्ये 50 धावांची अजूनही गरज असेल ती फ्रेंड्स गोप संघाला. मात्र स्ट्राईक वर आहे तो परेश. एक षटकार एक चौकारांशी या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. इथे मात्र चांगला फटका लगावला जाते, संयम दाखवला जातोय. इथे मात्र मिसफिल्ड होते, 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु कोणताही प्रयत्न होणार नाही. माघारी परतवलं जाते. दोन्ही फलंदाज आपल्या जागी सुरक्षित असतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 या आकड्यावर. पाहायला गेलं तर 48 धावांची अजूनही गरज असेल. कशा प्रकारे ह्या 48 धावा पूर्ण केल्या जातील. 21 चेंडू 48 धावा मैदानाच्या आतमध्ये समीकरण असेल. इथे मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, चेंडू खूप वेळामध्ये राहील. जेल होईल का, इथे मात्र जेल सोडला जातोय. कॅचेस इन मॅचेस वारंवार म्हटलं जातं. 2 धावा निश्चितच पूर्ण केल्या गेल्यात. या संधीचं सोनं करावं लागेल ते परेश याला. एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू हवेमध्ये खूप वेळ राहिला. रनिंग मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून झाला, परंतु शेवटच्या क्षणी जेल सोडला गेला आणि एक संधी दिली गेली. या संधीचं सोनं करावं लागेल परेशाला आपल्या संघासाठी. पुढील सामन्यामध्ये जर खेळायचं असेल, पुढील फेरीमध्ये खेळायचं असेल तर नक्कीच हा सामना दोन्ही संघांना महत्वाचा असेल. इथे मात्र हलक्या पद्धतीने चेंडू टोलवला जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव निश्चितच पूर्ण केली जाईल. एका धावेवर समाधान मानलं जाते. कोणत्याही प्रकारची गडबड दाखवली जात नाहीये. धावसंख्या पाहायला गेलं तर स्कोर कार्डवर असेल 19 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत जोडल्या जात आहेत. पाहायला गेलं तर अजूनही 45 धावांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे या 45 धावा पूर्ण केल्या जाते. धावगती कुठेतरी कमी केली जाते, ते अमितच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना. इथे मात्र मोठा फटका पुन्हा एकदा लगावण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू जाईल. एक धाव निश्चितच पूर्ण केली जाईल. एका धावेवर समाधान मानलं जाते. धावसंख्या 20 होईल आणि पाहिलं गेलं तर षटकही संपुष्टात येईल. 2 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झाली 20. सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी षटकार. पदेलच दाखवलं. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्नही केला गेला निखिलच्या माध्यमातून आणि यशस्वी झाला. स्वागत केलं गेलं. लेग कटर काढण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. कमबॅक केले जात, यशस्वी ठरला जातोय. तो यतीश या चेंडूवर निर्धाव चेंडू टाकला जातोय. जकडून ठेवलं जात ते या चेंडूवर. इथे मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अपयशी ठरतोय. निर्धाव चेंडू एक षटकार लगावल्यानंतर जकडून ठेवलं जात ते निखिल याला. मोठा फटका लगावला गेला होता. इथे मात्र ऑफस्टिकच्या पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आई चेंडू निर्धाव जाईल. सलग 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवलं जातं. मी मोठा खेळाडू का आहे हे दाखवून देतोय यतीश. ऑल फ्रेंड्स गावड्यांबेरे संघाकडून एक हुकमे एक्का म्हटलं जातं. वारंवार हुकमे एक्का म्हणून उल्लेख केला जातो यतीश याचा. एक चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फलंदाजी याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाजीसाठी इथे मात्र माघारी परतावं लागेल. यष्टांच्या मागे सुविचार्याने आपलीच भूमिका चोख पार पाडली आहे.
माघारी परतावं लागेल तर निकेल्याला दुसरा धक्का असेल. पाहिलं गेलं तर 26 या आकड्यावर त्याची जागण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय प्रथमेश मोरे. कशा प्रकारे फटकेबाजी करेल, आव्हान लांब लांब जात चाललंय. चेंडू आणि धावांमध्ये खूप फरक असेल. पाहिलं गेलं तर धावसंख्या आतापर्यंत 26, अजूनही 38 धावांची गरज असेल. प्रथमेश मोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल. कशा प्रकारे सामना करेल हे पाहायचं असेल. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेलेत. 6वा चेंडू, अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न इथे फसला आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. षटक इथे संपुष्टात येईल. कोणती धाव नसेल. धाव संख्या स्थिरावलेली असेल ती मात्र 6 या आकड्यावर. माफ करा, 26 या आकड्यावर 6 धावा खर्च केल्या गेल्या. चौथं षटक हाताळण्यासाठी येतोय गौरव आणि सामना करतोय सलामीचा फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ टोकून आहे तो परेश. कशा प्रकारे फटकेबाजी करेल त्याची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवसाईकला उभा असेल तो प्रथमेश. इथे मात्र चेंडू शरीरावर जाऊन आदळतोय. कोणत्या प्रकारचे एक धाव असेल. एका धावेनिशी संघाच्या खात्यात भर पडेल. बाईकच्या स्वरूपात ही धाव घोषित केली जाते. हे एका धावेनिशी संघाच्या खात्यात भर पडेल. धाव संख्या 27. इथे मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंच वाईड घोषित करतात. दंडित करतायत गौरव याला. हे एका धावेनिशी संघाच्या खात्यात भर नक्कीच पडेल. धाव संख्या पोहोचेल ती 28 वर. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो पुढील फेरीमध्ये खेळेल. इथे मात्र कोणती धाव नसेल. निर्धाव चेंडू टाकला जातोय. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू वाईड साठी सोडला जात होता, परंतु प्रथमेश पंचांकडे दादही मागतोय. पंच निकेत तोडणकर आणि स्क्वेअर लेग पंच पंकज सुर्वे. खूप अनुभव असेल या दोन्ही पंचांकडे. मोठमोठ्या स्पर्धा यांच्या माध्यमातून खेळल्या जातात. या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार पाडताना दिसतात. वारंवार निर्धाव चेंडू टाकताना दिसतो तो गौरव. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले. 2 धावा खर्च केले गेलेत. मात्र येथे मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या असेल 30. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही पाहिलं गेलं तर 2 चेंडू शिल्लक असतील. या 8 चेंडू 34 धावांची गरज असेल. षटकारांची भाषा बोलावी लागेल ती प्रथमेश याला. इथे मात्र मोठा फटका कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने नक्कीच येईल. चेंडू जातोय डगआउट मध्ये षटकारासाठी. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा. धावांची गरज असेल. अजूनही मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने हा सामना नक्कीच असेल. कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल हा चेंडू महत्वाचा असेल. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न निश्चितच केला जातोय. मयुरेशाच्या हातामध्ये हा चेंडू जाईल. इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जाते. 2 धावेनिशी संघाच्या खात्यात भर पडेल. धाव संख्या असेल पाहायला गेलं तर स्कोर कार्डवर 38 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातात. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय.
38 धावाही जोडल्या जात आहेत. कशा प्रकारे त्या धावा पूर्ण केल्या जातील हे पाहायचंय. चेंडू 26 धावा समीकरण असेल. 4 षटकार आणि 2 धावा असे समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच असेल. पहिला चेंडू इथे निर्धाव टाकला जातोय. अजूनही संधी असेल. इथे मात्र माघारी परतावं लागेल परेश याला. कशा प्रकारे या 5 चेंडूवर 26 धावा कुठल्या जातील का हे पाहायचं असेल. 5 चेंडू 26 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये असेल. स्ट्राईक घेतले स्वतःकडे ती प्रथमेश याने. कशा प्रकारे हे आव्हान पूर्ण केले जाईल हे पाहायचं असेल. 4 षटकार आणि 2 धावा असं आव्हान मैदानाच्या आतमध्ये असेल. येणाऱ्या 5 चेंडूवर कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल. यतीश सारखा गोलंदाज समोर आहे. 1 षटकार लगावला गेला प्रथमेशाच्या बॅट मधून. 5 चेंडू 26 धावा. वर्ल्ड चॅम्पियन ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. इथे मात्र मोठा फटका निश्चितच लगावला जातोय कव्हरच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. या एका धावनेशी संघाच्या खात्यात भर पडेल. धाव संख्या एका धावनेशी संघाच्या खात्यात जी भर पडली धाव संख्या पाहायला मिळते ती 39 या आकड्यावर. 4 चेंडू 25 धावा. आता मात्र कुठेतरी आव्हान कठीण होत जाते. सलग 4 षटकार लगावले गेले तर सामना बरोबरीत सुटेल. परवेच लगावेल का हे 4 षटकार. इथे मात्र चांगला फटका लगावला जातोय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. या 6 धावनेशी संघाच्या खात्यात भर पडेल. धाव संख्या असेल ती या 2 धावेनिशी संघाच्या खात्यात भर पडेल. धाव संख्या असेल 47. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पाहायला गेलं तर अजूनही 17 धावांची गरज असेल. आता मात्र आव्हान थोडस लांब जात आहे. निर्धाव चेंडू टाकला जातोय यतीशच्या माध्यमातून. अंतिम चेंडू औपचारिकता बाकी असेल. 1 चेंडू 17 धावा. कशा प्रकारे फटकेबाजी करेल कशा प्रकारे अंतिम चेंडू हाताळला जाईल. इथे मात्र निर्धाव चेंडू टाकला जातो. या पुढील आणि विजय संघ ठरतोय ऑल फ्रेंड्स गावडे आंबेरे. पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. क्या बोले सब लोग? अरे बनता है मालूम, मचाएंगे.